Hello friends, welcome to my channel Pharma Education. In this video we can see what is the pharmaceutical legislation in India and its introduction and origin. So first one, introduction. In introduction we can see what is the definition of jurisprudence and pharmaceutical jurisprudence. So first, jurisprudence. Jurisprudence means न्यायशास्त्र. First we read the definition of jurisprudence. It is the study of fundamental legal principles and is also science and philosophy of law. त्याच्यावरून आपल्याला असं समजतं की ज्युरिस्प्रुडन्स हे असे शास्त्र आहे की त्यामध्ये मूलभूत कायदेशीर तत्वांचा अभ्यास आहे केला जातो आणि त्यामध्ये कायद्यांचे विज्ञान आणि तत्वज्ञान म्हणजे सायन्स अँड फिलॉसॉफी ऑफ लॉ म्हणजेच कायद्यांचे विज्ञान आणि तत्वज्ञान याचा अभ्यास केला जातो. देन नेक्स्ट, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मीन्स औषधांचे न्यायशास्त्र. फार्मास्युटिकल्स मीन्स औषधं आणि ज्युरिस्प्रुडन्स मीन्स न्यायशास्त्र. याचाच अर्थ की औषधांचे न्यायशास्त्र. It is a branch of pharmacy which deals with the knowledge of law relating to drugs and pharmaceuticals and about pharmacy profession. म्हणजेच फार्मास्युटिकल लेजिस्लेशन ही फार्मसीची अशी ब्रांच आहे जी औषधे आणि फार्मास्युटिकल्सशी संबंधित जे लॉ आहेत त्यांच्याबद्दल नॉलेज देते आणि फार्मसी व्यवसाय कसा करावा याचे देखील नॉलेज देते. त्या रिलेटिंग जे लॉ आहेत त्याचे देखील नॉलेज देते. Then next, purpose. What is the purpose of pharmaceutical legislation? म्हणजेच की औषधांचे कायदे बनवण्याचा उद्देश काय आहे. We can see purpose behind that is to ensure that the patient receive drugs of required quality, tested and evaluated for safety as well as efficacy for their intended use. म्हणजेच की पेशंट जी काही औषध घेतोय ती रिक्वायर्ड क्वालिटीची आहेत का, टेस्टेड आहेत का आणि त्याचं सेफ्टीसाठी मूल्यमापन झालं आहे का आणि त्यांच्या इच्छित वापरासाठी प्रभावी आहेत का हे सुनिश्चित किंवा त्याची खात्री पेशंटला होण्यासाठी हे कायदे बनवलेले आहेत. देन नेक्स्ट, इट मीन्स फार्मास्युटिकल लेजिस्लेशन इज असोसिएटेड विथ हेल्थ ऑफ सोसायटी. म्हणजेच याचा अर्थ जे काही फार्मास्युटिकल लेजिस्लेशन म्हणजे जे औषधांसंबंधी जे कायदे आहेत ते समाजाच्या आरोग्याशी संबंधित आहेत अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सोशल हेल्थ. ओके. देन नेक्स्ट, pharmaceutical legislation, origin and nature. In origin and nature, at first time in India a chemist shop was opened about 1811 by M.R. Badgate, who came in India with East India Company in Calcutta. इंडियामध्ये फर्स्ट टाईमला कलकत्त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीसोबत आलेल्या M.R. बादगेट यांनी 1811च्या सुमारास पहिले केमिस्ट शॉप ओपन केले. Then next, second, the manufacture of modern drugs in India was started at end of the 19th century. 19th centuryच्या एंडिंगला इंडियामध्ये मॉडर्न ड्रग्स मीन्स आधुनिक औषधांची निर्मिती सुरू झाली. थर्ड वन, at that time drugs were mostly exported in crude form and imported in the finished form. म्हणजेच की त्यावेळेला ड्रग्स हे मोस्टली एक्सपोर्ट केले जात होते ते इन क्रूड फॉर्म कच्च्या स्वरूपात निर्यात केले जात होते आणि फिनिश फॉर्म म्हणजेच की तयार स्वरूपात इम्पोर्ट केले जाते, आयात केले जात होते त्यांची. फोर्थ वन, देअर वेअर नो कंट्रोल ऑन द ड्रग अँड देअर फॉर एनिथिंग अंडर द नेम ऑफ ड्रग कुड बी मेड, सोल्ड ऑर इम्पोर्टेड. देअर वेअर नो कंट्रोल ऑन ड्रग मीन्स औषधावर कोणतेही कंट्रोल नव्हते म्हणून औषधांच्या नावाखाली काहीही बनवले, विकले किंवा आयात केले जात होते. फिफ्थ, ॲज देअर वॉज नो रिस्ट्रिक्शन ऑन द इम्पोर्ट ऑफ द ड्रग अँड ऑल्सो क्वालिटी ऑफ ड्रग्स, मेनी अडल्टरेटेड अँड स्प्युरियस ड्रग्स हॅव गॉट एंट्री इन इंडिया. ड्रग आयातीवर आणि ड्रगच्या क्वालिटीवर कोणतेही रिस्ट्रिक्शन्स मीन्स व्हॉट, रिस्ट्रिक्शन मीन्स बंधनं, कंट्रोल नसल्यामुळे अनेक ॲडल्टरेटेड मीन्स व्हॉट, ॲडल्टरेटेड मीन्स भेसळयुक्त आणि स्प्युरियस मीन्स व्हॉट, फ्युरियस मीन्स बनावट जे ड्रग आहेत त्यांना इंडियामध्ये एंट्री मिळाली. हे सगळं इम्पोर्टवरती रिस्ट्रिक्शन नसल्यामुळे हे घडत होते. त्याच्यानंतर द नेक्स्ट, फार्मास्युटिकल लेजिस्लेशनमध्ये टू दॅट इफेक्ट सर हरून जाफर मूड अ रिझोल्युशन ऑन March 1927 in the Council of State
recommending the Government General to take immediate steps to control the quality and standard of drug. हे सगळं घडत होतं ते सर हरून झाफर यांच्या लक्षात आलं आणि त्या दृष्टीने सर हरून झाफर यांनी 9 मार्च 1927 रोजी काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजेच राज्य परिषदेत मुडं रिझॉल्युशन म्हणजेच एक ठराव मांडला आणि गव्हर्नमेंट जनरलला ड्रगची क्वालिटी अँड स्टँडर्ड मीन्स वॉट, स्टँडर्ड मीन्स दर्जा आणि कंट्रोल करण्यासाठी इमिजिएट स्टेप्स म्हणजे त्वरित पावले उचलण्यासाठी रेकमेंडेशन केली आणि म्हणजेच त्यांनी गव्हर्नमेंटकडे तशी शिफारस केली. 7. अकॉर्डिंग काउन्सिल ऑफ स्टेट अडॉप्टेड रिझॉल्युशन अँड रेकमेंडेड to the government to take such steps as may be necessary so as to control quality of drugs. Accordingly, Council of State adopted resolution means त्यानुसार काउन्सिल ऑफ स्टेटनी सर हरून झाफर यांनी जो ठराव मांडला होता तो स्वीकारला आणि ड्रग्सच्या क्वालिटीवर कंट्रोल करण्यासाठी ज्या नेसेसरी स्टेप्स आहेत म्हणजे जे आवश्यक पावले आहे उचलण्यासाठी सरकारला शिफारस केली होती ती सरकारने उचलायला चालू केली. देन नेक्स्ट 8 number, as per recommendation, import drug bill was introduced in 1937 in legislation assembly to control import of drugs. As per recommendation means शिफारस, त्यांच्या शिफारसीनुसार ड्रगच्या इम्पोर्टवर कंट्रोल ठेवण्यासाठी 1937 साली लेजिस्लेशन असेंब्ली मध्ये इम्पोर्ट ड्रग बिल सादर करण्यात आले. देन नेक्स्ट 9 नंबर, त्या बिलात ड्रगची मॅन्युफॅक्चरिंग, सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन बाबत कोणतीही प्रोव्हिजन नव्हती. प्रोव्हिजन मीन्स तरतूद नव्हती. द ड्रग बिल वॉज इंट्रोड्यूस्ड इन 1940 इन लेजिस्लेशन असेंब्ली अँड ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 केम इन टू फोर्स. ड्रग बिल हे 1940 लेजिस्लेशन असेंब्ली म्हणजेच विधानसभेमध्ये सादर करण्यात आले आणि 1940 ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 हा लागू झाला. ॲक्ट मीन्स कायदा, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट इन 1940. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ॲक्ट इन अवर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स सिलेबस. मोस्ट इम्पॉर्टंट. देन नेक्स्ट लास्ट वन, प्रेझेंटली ड्रग ॲक्ट 1940 कवर्स द ऑल प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी ड्रग्स. प्रेझेंटली ड्रग ॲक्ट 1940 हा ॲक्ट ड्रग अँड कॉस्मेटिक, आयुर्वेदिक, सिद्धा, युनानी ड्रग रिलेटेड ऑल प्रोव्हिजनच्या आहेत या ॲक्टमध्ये समावेश आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.